म्हणायचं तुला? कसली फळ? काय बोलतोय हा? काय अमृताला काय होणार नाही ना? हा, काय झालं नाही पैसे तिला? सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सारंग, काही नाही होणार. अमृताला काहीतरी होईल. काही नाही, कोणाला कोणाला नाही होणार. अमृताला काही. ऐक ऐक ऐक, तू नको टेन्शन घेऊस. अरे आपण त्याच्या मुलीला बाहेर काढलं की नाही, घराबाहेर काढलं म्हणून तो चिडलाय आणि रागाच्या भरात तो हे सगळं बोलून गेलाय. आणि जगन्नाथ आहे तो, त्याचं सगळं बाकीत खरं ठरत नाही. तू नको ना टेन्शन घेऊस प्लीज. हे बघ, आता सावलीच कधी या घरात येणार नाहीये, तर तिचं मूर कुठून येईल? आज मी मेंढरे घराचा उंबरठा कायमचा ओलांडते. इथे काय करतोय रे तू? हा, बायको घरात नाहीये, तुझ्या घरच्यांनी तिला हाकलून दिलंय. हा, ती कुठे गेली, तिचा पत्ता काय, काही कळायला मार्ग नाही. तिला शोधायचं सोडून इथे येऊन बसलायस. तुमच्याकडे नाही आले सावली? अहो जगन्नाथजी, मला वाटलं की तुमच्याकडे आले असेल. मला माहिती आहे या अवस्थेत ती माहेरी तर नाही जाणार. गेली कुठे मग? जगन्नाथजी, अहो मला सुधरत नाही. हो, खाली जे काय झालं ते मला कळलंच नाही मी काय केलं. म्हटलं आधी आपण शांत होऊयात म्हणून मी इथे येऊन बसलो. मला त्या बबलूने फोन करून सांगितलं तेव्हा कळलं इथे नेमकं काय घडलंय ते. सारंग, घरची लक्ष्मी घर सोडून गेली. अरे हा, तिला शोधायचं सोडून ती कधी येईल याची वाट बघत इथे बसलाय. मला खरंच मला कळत नाही काय खाली ते म्हणाले की राग शांत झाला की ती येईल परत, म्हणून मी बसलो हे. त्या कधीही कुठल्या स्त्रीवर हात नाही उचलला, पहिल्यांदा मी ते पण माझ्या सावलीवर हात उचलला मी. मला खरंच कळलं नाही मी त्यावेळेला काय डोक्यात चालू होतं काय माहिती. आता जर मी सावलीकडे बोलायला गेलो तर ती नाही ऐकणार माझं. अरे वा, तुला आता बसल्या जागी भविष्यही कळायला लागलं वाटतं. म्हणजे काही प्रयत्न न करता उद्या काय होणार आहे हे सगळं ठरवून बसलंयस तू. नाही, असं नाही, मला माहिती आहे ती असंच वागेल. कारण तिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. पण तू जर असं वागलास ना तर ती कधीच घरात परत येणार नाही, हे लक्षात ठेव. हे बघ, मी देवाला सांगितलंय, माझी माणसं मी कामाला लावली आहेत, ती शोधतायत तिला, सापडेल ती लवकर. पण एक लक्षात घे सारंग, ती सापडणं वेगळं आणि हक्कानं तिला या घरात घेऊन येणं वेगळं. ती तुझी वाट बघत असणार, कळलं ना? म्हणजे तुझाशील, तिची समजूत काढशील, तिला परत घरी घेऊन येशील. पण ती ऐकेल का माझं? का नाही ऐकणार? प्रेमानं सांगितलंस तर नक्की ऐकणार ती. हे बघ, एवढी हट्टी नाहीये माझी मुलगी, कळलं ना? त्यामुळे प्लीज आता वेळ वाया घालू नको. आपण सगळीकडे शोधू तिला, जिथे जिथे शक्य ना तिथे तिथे सगळीकडे, मंदिरात, रस्त्यांवर. तूच चल आधी. असं ठामपणे कोणीच सांगायला तयार नव्हतं जगन्नाथजी. तुम्ही विश्वास दाखवताय माझ्यावर, खरंच थँक्यू. दादा बस, थांबायचं. अगं बाई, सावलीताई तुम्ही? काय झालं एवढ्या रात्री? काय झालं? बरं बरं, राहू द्या. पहिले आपण घरी जाऊ. चला चला. खूप चांगली होती आमची सावली, पण ती गेली. चाव बोला साहेब, थांबली ही सावली एकदाची, पण कोणत्या तरी गावात शिरली आहे. गावात? कुठल्या? आजूबाजूला काय बोर्ड आहे का? वाचता येतं ना, वाचून सांग ना कुठला बोर्ड आहे. थांबा, बाबुळवाडी नाव आहे. काय म्हणालास? वाजवू का गे मी तेच? हे ऐक माझं, हे टपऱ्या, गाडी रिव्हर्स मार आणि टिकून निघ, लगेच निघ तिकडून. का साहेब, काय झालं? एवढं का घाबरताय? अरे घाबरतो काय? बाबुळवाडीमध्ये पाय ठेवू नको. सावलीच्या केसाला जरी धक्का लागला ना, तुझं हाड पण मिळणार नाही, फाडून खातील तुला तिकडे.
बाबा सावलीला तिथे खूप मानतात, तू तिकडे पाय पण ठेवायचा नाही. चल निघ तिकडून. मग काय करू, हातची शिकार सोडून देऊ का? हे माझा जिम कॉर्बेट ऐक ना बाबा, त्या वाघिणीला गोव्यामधनं बाहेर येऊ दे. चान्स मिळाला की गेम वाजव. तोपर्यंत शांत तिकडेच उभा राहा, कळलं का? ओके साहेब, तुम्ही म्हणाल तसं. हा, मी म्हणाल तसंच व्हायला पाहिजे. ठेव. बाबुळवाडीला कशी काय पोचली बाबा? काय झालं ताई? सांभाळा स्वतःला. अहो अहो इकडे या, आनंदाची बातमी आहे. या या ताई ताई, अहो तुम्ही आई होणार आहात. अहो नाही, काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे हे? मला मला फक्त थकवा जाणवतोय बस. हा थकवा नाही, विठ्ठलाचं देणं आहे. माझं ऐका, तुम्ही आई होणार आहात. अहो चला लवकर दवाखान्यात घेऊन जाऊया. चला. अगं आता किती काळोख पडलाय, आपण उद्या सकाळी घेऊन जाऊ त्यांना. बरं.